हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रामलिंग धुळोबा देवस्थानकडे जाणारा पवार टेकावरील रस्ता अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने उकरल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे परिसरातील भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून रस्ता कोणी आणि कोणत्या कारणासाठी उकरला याची तातडीने चौकशी करण्याची मागणी होते। गौण खनिज उत्खननामुळे परिसरातील शेतकरी वैतागलेत। त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीतरी हे टोकाचं पाऊल उचललंय का किंवा मुरुम उत्खननाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या संघर्षातून हा प्रकार घडलाय का याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकासह विविध भागातून रामलिंग, अलमप्रभू, धुळोबा आणि कुंथुगिरी या धार्मिक स्थळांना भाविक मोठ्या संख्येने भेट देतात। आज रविवार असल्यानं रामलिंग धुळोबा देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। अशावेळी देवस्थानकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता उकरण्यात आल्यानं भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे। रस्ता उकरल्यामुळे 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अनेकांना वाहन रस्त्यावरच थांबवून पुढे पायी जावं लागतंय। परिणामी देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उकरण्यात आल्यानं हा प्रकार नेमका कोणी केला याबाबत परिसरात चर्चेला उधाण आलंय। संबंधितांनी कोणाची परवानगी घेतली होती का, रस्ता उकरण्यामागील नेमकं कारण काय याचा प्रशासनानं तपास करावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून होतीये। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले नगरपंचायतीनं घटनास्थळी जेसीबी पाठवून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुरुस्त केल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे भाविकांची वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असून रस्ता उकरण्यामागील कारण आणि संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी मात्र कायम आहे। प्रशासनानं घटनास्थळाची पाहणी करून या प्रकाराची सखोल चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची अशी नासधूस होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होतीये। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।